एका हत्तीची भूक भागवायची म्हणून आपल्या एका हत्तीला घेऊन जायचं हे कितपत योग्य आहे? दुसऱ्या राज्यात पहिला जातो, तिकडे आमची गाण मारतात, मग त्याच्यानंतर आम्ही काय करतो? महाराष्ट्रावर येतो। महाराष्ट्रात कोण आहे मारायला? हे सगळे तर यांचे चाटे लोक आहेत। ह्या भाजप बरोबर जर का राजसाहेब गेले ना, तर मी स्वतः राजसाहेबांना पाठिंबा देणार नाही, हे मी आज अधिकृतरित्या जाहीर करतो। हा व्हिडिओ मला असं वाटतं तुम्ही शेवटपर्यंत पाहिला पाहिजे, याचे परिणाम या महाराष्ट्रातून उमटले पाहिजेत, ह्या अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे, जर का तुम्ही त्या हत्तीवर प्रेम करत असाल, तुम्हाला जर का वाटत असेल नाही यार हे चुकीचं झालं आहे, हा व्हिडिओ माझा शेवटपर्यंत पहा। आता मी 2-3 दिवस झाले तो व्हिडिओ बघतोय, त्या हत्तींना कुठल्या त्या वंतारा का कांतारा जंगलामध्ये कुठे ते घेऊन गेले। आता हे गरजेचं होतं का? ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुमच्यासमोर बोलणं मला गरजेचं वाटतंय। हे चुकीचं आहे, अगदी चुकीचं आहे, हे मला पण माहिती आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। हे का चालू आहे हे पण मला असं वाटतं गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। आणि एका हत्तीची भूक भागवायची म्हणून आपल्या एका हत्तीला घेऊन जायचं हे कितपत योग्य आहे? हे मला असं वाटतं तुम्ही याचा विचार केला पाहिजे। आणि पैसा असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात, याचं देखील उत्तम उदाहरण आपण पाहिलं। अरे 33 का 35 वर्ष 34 वर्ष एका हत्तीनीला एका गावाने जे सांभाळले आणि त्याच्यानंतर काहीतरी तुमच्या फायद्यासाठी म्हणून तुम्ही बाकीच्या बाहेरच्या पहिल्या राज्यातल्या एका हत्तीला तुम्ही किंवा हत्तीनीला अप्रोच करता आणि तिकडून त्या राज्याकडून त्या हत्ती दिला जात नाही, म्हणून हे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या हत्तीनीवर डोळा ठेवतात। आणि महाराष्ट्रात चला आता असं झालं ना की महाराष्ट्रात आम्ही काहीही करू शकतो, अशा गोष्टी घडत आहेत। आम्ही दुसऱ्या राज्यात पहिला जातो, तिकडे आमची गाण मारतात, मग त्याच्यानंतर आम्ही काय करतो? महाराष्ट्रावर येतो। महाराष्ट्रात कोण आहे मारायला? हे सगळे तर यांचे चाटे लोक आहेत, हे सगळे केंद्रात ते बसलेले आहेत, हे सगळे आपल्या बाजूने निर्णय घेणार आहेत, हे सगळे आपल्या बाजूने सगळ्या बोलणाऱ्या गोष्टी आहेत। आणि त्याचमुळे कोणाला कुठे कोर्टात जायचे, जा हे घे पैसा, तोंड बंद, हे अशा सगळ्या गोष्टी चालू आहेत। आणि त्याचमुळे मित्रांनो मला असं वाटतं ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण हे राजकारण दृष्टीनेच पाहिल्या पाहिजे, राजकीय दृष्ट्याच पाहिल्या पाहिजे। आज सगळे उद्योगधंदे तर गुजरातला जातातच आहेत, पण हे आता सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या भावनिक गोष्टी मी असं ह्यासाठी बोलते कारण ती हत्तीने रडताना मी पाहिलं ना जेव्हा, म्हणून मला असं वाटलं हा व्हिडिओ झालाच पाहिजे आणि या महाराष्ट्राने बहिष्कार टाकलाच पाहिजे या सरकारवर, या केंद्रातल्या सरकारवर, या महाराष्ट्र सरकारवर बहिष्कार हा टाकलाच पाहिजे। आणि त्यासाठी म्हणून मी हा आजचा माझा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि मित्रांनो मला खरंच वाटतं की साला तुम्हाला दिसलं तरी कसं नाही रे की त्या हत्तीनीच्या डोळ्यातून पाणी येते आणि तुम्ही काय तो पेडा का कुठला काय ते आहे ते डॉक्टर काय आहे ते, साला ते लोकांनी रिपोर्ट काढला आहे की हत्तीनीला असं आहे तसं आहे, या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामुळे तिला हलवायला लागेल। आणि हे बाकीचे जे तिकडचे स्थानिक जे डॉक्टर आहेत ते सांगतात ते चुकीचे आहे का? म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी काय राजकीयदृष्ट्या करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं लोकांना कळत आहेत। आणि त्याचमुळे तिकडच्या भरपूर लोकांनी आपले जिओचे कार्ड सिम कार्ड हे पोर्ट केले। मला असं वाटतं हा एकतेचा विजय आहे आणि ही एकता तेव्हाच येते जेव्हा आपल्या भावनांवर ठेच पोचते। आणि ही आपल्या भावना हे आपल्या फक्त कोल्हापूर आणि ते कुठे ते झाले तिकडपुरे मर्यादित नाही आहे, हा विषय आहे महाराष्ट्रातला आणि मराठी माणसाचा। त्या गावातल्या लोकांना मानलं पाहिजे। सलाम करतो मी त्यांना की ते एकजूट होऊन ह्या सगळ्यांनी एकत्र उभा राहून ह्यांच्या विरोधात लढले, ह्यांच्या विरोधात कायद्याने पण लढले, ह्यांच्या विरोधात बोलतात ना सगळ्या गोष्टी त्या जिओचं सगळं पोर्ट करून टाकलं ते सिम कार्ड, ह्यांना मानलं पाहिजे। ही अशी एकता महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठी माणसांमध्ये झाली पाहिजे, त्यासाठी म्हणून मी हा आज माझा व्हिडिओ बनवला आहे। आणि खरंच अंगावर काटा आला, ती हत्तीने जेव्हा रडत होती मला असं वाटलं, मी आधी व्हिडिओ जेव्हा बघितला मला काय एवढं दिसलं नाही, तर व्हिडिओवाले जेव्हा सांगत होते हत्तीने रडते तेव्हा मी पाहिलं, ते झूम पण त्यांनी केला तो व्हिडिओ, तेव्हा मी बघितलं साला ही रडते हत्ती, म्हणजे ह्या लोकांना कळत नाही, हे डॉक्टर सांगतात तिला ट्रीटमेंटची गरज आहे। पण मी तुम्हाला एक गोष्ट खरं सांगू का, ती माणूस असो किंवा जनावर असो, ह्यांना आहे ना आपला माणूस असतो ना तर मग ट्रीटमेंटवर नाही मिळाली ना तरी चालते। आणि हे आपण जर का सायकोलॉजी जर का पाहिली तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत। एखाद्या वेळेला डॉक्टर नसेल तरी चालेल, पण आपल्या गरजेचा, आपला आवडता, आपला बोलतात ना आजूबाजूचा राहणारा व्यक्ती हा आपल्यासोबत असला पाहिजे। अरे मग ती हत्ती मेल्यातच जमा झाली ना यार, तिच्या आजपर्यंत 34 वर्ष झालं ज्या माणसांबरोबर ती राहिली वावरली, त्या माणसांपासून दूर केलं ह्या लोकांनी। तुम्हाला किती मोठं पाप लागेल ना हे तुम्हाला आत्ता नाही कळणार, पण मी तुम्हाला 100% सांगतो, माणसांवर तर तुम्ही छळ केलाच आहे ना, पण या जनावरांवर छळ करून ना तुम्ही खूप मोठं पाप ह्या हाती घेतलेलं आहे। हे सगळ्या गोष्टी सांगतात। यांच्या लग्नामध्ये हे लोक हत्तींना उभं करतात 2-2, 3-3 दिवस, आणि हे तेव्हा त्यांना नाही दिसत या जनावरांवर अन्याय होतोय किंवा काय गोष्टी। हे लोक आपल्या सोशल मीडियावर फोटो डिलीट करतात,
पण बाकीचे हे सोशल मीडियाचे फोटो जे असतात ते बाकीच्यांनी पण शेअर केले, ते बाहेर येतात. आणि त्याचमुळे मला असं वाटतं हे जे घडलं आहे ते फक्त आहे ना तिकडे काय ते कोल्हापूरमध्ये घडलं आहे ना, जिओचं सगळं पोर्ट केलं आहे तिथं नाही, तर मला असं वाटतं प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे की आपण आपलं जिओचं सिम कार्ड असेल तर ते पोर्ट केलं पाहिजे. मला एवढंच सांगायचं आणि हाच निषेध असणार आहे. ह्या पण छोट्या गोष्टी यांच्यासाठी आपण पोर्ट जरी केलं ना तरी पण भरपूर छोट्या गोष्टी, पण मला असं वाटतं ह्यांना जो पैशाचा घमंड आहे, ह्यांना जो सत्तेचा घमंड आहे हा उतरवला पाहिजे. एक तर ह्या सगळ्या ह्या अंबानींचे जे सगळे जे आहेत ना गोष्टी ह्या घ्यायच्या बंद करा. ह्या अंबानींच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याच्यावर बंदी आणा मराठी माणसांनी. आणि दुसरी गोष्ट, ह्या भाजपला सत्तेतून खाली उतरवा या येणाऱ्या निवडणुकीत. मी तुम्हाला आत्ता सांगतो, मी आजपर्यंत बोललो पण आत्ता नाही, ह्या भाजपबरोबर जर का राजसाहेब गेले ना तर मी स्वतः राजसाहेबांना पाठिंबा देणार नाही, हे मी आज अधिकृतरित्या जाहीर करतो. मी आजपर्यंत बोललो होतं की राजसाहेब भाजपबरोबर जाऊ दे, कुठेही जाऊ दे, पण भाजपबरोबर राजसाहेब गेले तर मी राजसाहेबांना पाठिंबा देणार नाही, हे मी आज तुम्हाला व्हिडिओत अधिकृतरित्या सांगतोय. कारण ह्यांचं आपल्याला नाही पटत आहे. आता एक मराठी म्हणून मी चॅनलवर बोलतो ना, मराठी बोलू, आणि मराठीसाठी धोकादायक हे भाजप आहे हे मी तुम्हाला आत्ता सांगतो. आणि त्याचमुळे ह्या गोष्टी आपण तेवढं सिरियसली घेतल्या पाहिजे. आपल्या मराठीला, आपल्या महाराष्ट्राला खतरा आहे. तर एकाच गोष्टीकडून ते आता तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे, तुम्ही समजा ही गोष्ट. आणि आपल्या हत्तीनींना आता ते काय मला वाटत नाही ते काय येऊ शकते परत, पण भरपूर लोक प्रयत्न करतात, भरपूर क्रिएटर जे आहेत सोशल मीडियावर ते बोलतात, त्यांचा मनापासून मी आभार मानतो. आपण मला असं वाटतं ह्या क्रिएटरांनी एकजूट झालेले आहेत, आज हे सगळे एकजूट झाले म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. आणि हे एकजूटपणा आज महाराष्ट्रात मराठी माणसांमध्ये आल्याच पाहिजे. आणि प्रत्येक नेता असू, मग राजसाहेब असू देत, कोणी असू देत, प्रत्येकाने महाराष्ट्रात मराठीसाठी एकत्र आलं पाहिजे. एवढंच मला पाहिजे आणि एवढंच मीही अपेक्षित करतो. आणि त्यामुळे मग मराठीसोबत जो आहे त्याला मी पाठिंबा देणार, एवढंच मी सांगतो. तुर्तास सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.